नमस्कार मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा या योजनेसाठी राज्यातील निवड झालेल्या जिल्ह्यातून निवडक गावाची निवड केली जाते आणि या योजनेतून शेळीपालन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मिनी स्प्रिंकलर, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, विहीर पुनर्भरण, वृक्ष लागवड, फळबाग लागवड, बांबू लागवड, रेशीम उद्योग, गांडूळ किंवा नापेड युनिट, मत्स्यपालन, शेडनेट, पॉली हाऊस लागवड साहित्य, पाईप आणि मोटर अशा घटकासाठी 5 हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो। यामध्ये प्रामुख्याने कोणत्या घटकासाठी किती अनुदान दिले जाते याबाबतची आज आपण माहिती घेणार आहोत। तर यामध्ये पाईप या घटकासाठी SC ST वर्गातील शेतकऱ्यांना 30,000 रुपये हे दिले जातात। विद्युत पंपासाठी SC ST प्रवर्गातील शेतकऱ्याला 90% अनुदान दिले जाते आणि हे 10 HP पर्यंत विद्युत पंप हा दिला जातो। शेळी पालनामध्ये भूमिहीन व्यक्ती, विधवा, परित्यक्त्या व घटस्फोटित महिलांना 75% हे अनुदान दिले जाते। ठिबक सिंचनासाठी पात्र शेतकरी म्हणजे सर्वांसाठी 80% हे अनुदान दिले जाते। तुषार सिंचन, मिनी स्प्रिंकलर यासाठी सर्व घटकातील शेतकऱ्यासाठी 80% हे अनुदान दिले जाते। वैयक्तिक शेततळे सर्व घटकातील शेतकऱ्यासाठी 75,000 रुपये हे अनुदान दिले जाते। शेततळे अस्तरीकरण हे सर्व घटकातील शेतकऱ्यासाठी 75,000 रुपये। विहीर पुनर्भरण सर्व घटकातील शेतकऱ्यासाठी 100% अनुदान हे या योजनेतून दिले जाते। वृक्ष लागवड सर्व घटकातील शेतकऱ्यासाठी 100% अनुदान हे दिले जाते। फळबाग लागवड 100%, तर बांबू लागवड हे सुद्धा सर्व शेतकऱ्यांना म्हणजे सर्व घटकातील शेतकऱ्यांना 100% अनुदान दिले जाते। रेशीम उद्योग सुद्धा सर्व घटकासाठी उपलब्ध असून 75% अनुदान हे दिले जाते। गांडूळ नापेड युनिट सर्व घटकातील शेतकऱ्यांना 50% अनुदान दिले जाते। मत्स्यपालनासाठी शेततळे असणाऱ्या शेतकऱ्यासाठी 40% अनुदान दिले जाते। शेडनेट, पॉली हाऊस लागवड साहित्य यासाठी सर्व घटकातील शेतकऱ्यासाठी हे 50% अनुदान दिले जाते। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत म्हणजेच पोखरातून महाराष्ट्रातील निवडक गावातील शेतकऱ्यांना जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, सेंद्रिय शेती, शेततळे, ट्रॅक्टर आणि पीक फेरपालट यासारख्या विविध कामासाठी 50% ते 75% पर्यंत अर्थसहाय्य हे थेट DBT द्वारे शेतकऱ्यांना दिले जाते। 10 गुंठ्यापासून ते 5 हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना ही योजना लागू करण्यात येत आहे। यासाठी अधिक तुम्हाला माहिती घेण्यासाठी तुमच्या गावच्या कृषीताई, समूह सहाय्यक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे। धन्यवाद।